नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या घरी पावभाजीचा बेत बनला आहे। रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी कशी बनवायची घरच्या घरी ते आज आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आपण पावभाजीच्या याच्यासाठी रेसिपीसाठी काय साहित्य लागतं ना ते पाहूया। सर्वप्रथम आपण इथं 3 मीडियम आकाराचे कांदे अशा बारीक साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर ना इथं आपण 100 ग्रॅम फ्लॉवर घेतलाय, तो अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं आपण एक मीडियम साईजची शिमला मिरची घेतली, हिरवी शिमला मिरची। त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 मोठे जे बटाटे आहेत तर ते आपण याच्या पद्धतीनं कट करून घेतले। तुम्ही इथं 3 बटाटे मीडियम साईजचे सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर पहा इथं 2 आपण जे टोमॅटो आहे तर ते अशा पद्धतीनं कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर ना एक मीडियम साईजचा जो बीट आहे तर तो अशा पद्धतीनं कट करून घ्या किंवा तुम्ही याचं किसून देखील घेऊ शकता। त्याच्यानंतर इथं पहा आपण 200 ग्रॅम जो आहे तो फ्रोझन मटार घेतलाय, तर तुम्ही इथं वाटाणा जो असतो हिरवा तो जरी घेतला तरी चालेल, पण याची चव छान लागते। त्यानंतर पहा इथं आपण सजावटीसाठी आणि भाजीसाठी कोथिंबीर चिरली, बारीक अशी चिरून घ्या। त्यानंतर इथं आपल्याला बटर लागणार आहे, तुम्ही आंबील बटरचे क्यूब जरी वापरले तरी चालतील। त्यानंतर ना इथं पहा जो सुहाना मसाला आहे पावभाजीचा तो मी घेतलेला आहे। त्यानंतर इथं पाव चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे। त्यानंतर इथं मी बघा गावरान जो आपला लसूण असतो तर तो 10 ते 15 अशा पाकळ्या सोडून घेतलेल्या आहे। त्यानंतर इथं पहा 1.5 चमचा आपण तिखट घेतलं, लाल तिखट। त्यानंतर ना इथं पहा आपण गरम मसाला घेतला आहे आणि इथं बघा आलं लसूण घेताना आपण आलं हे किसून टाकणार आहोत। तर हा 1 इंचापेक्षा मी 1.5 इंच घेतलेला आहे, तर एवढा तुम्ही घ्या, त्यामुळे खूप छान चव लागते। आता आपण बघा गॅस मी आपण बारीकवरती करून घेतलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे, 2 पळी तेल घालून घेते पहा। त्यानंतर आपल्याला इथं जो कांदा चिरलेला होता आपण तर तो कांदा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे, थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, त्यामुळे छान चव येते भाज्या परतताना। आपण इतकंसंच बटर घेतलं आहे। तर पहा मी मंदच गॅसवर ठेवते कुकर। आपला कुकरमध्ये करायचं आहे, कारण काय जास्त भांडे न भरवता कुकरमध्ये छान कसं करता येईल तर ते मला तुम्हाला सांगायचं इथे। आता पहा ह्याला छान गोल्डन कलर येऊ लागलेला आहे। पहिल्यांदा आपण जेव्हा टाकला त्यावेळेस कसा कलर होता, व्हाईट कलर, आता बघा छान असा कलर येऊ लागला आहे। तरी इतकं सफिशियंट आहे, फार पण तुम्ही करपून देऊ नका, तर पहा त्याची मग करपट चव लागते। तर आपल्याला इथं ना मी तुम्हाला म्हटलं होतं किसून घालायचं आहे आलं, तर मी डायरेक्ट वाटून घेतलं आहे। तुम्ही किसूनही घालू शकता। आलं आणि लसूण जे मगाशी मी प्रमाण दाखवलं आहे तितकंच आपल्याला वाटून घालायचं आहे मिक्सरमध्ये। पहा आता आपल्याला हे सर्व भाज्या एक एक करून याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत। तर सर्वप्रथम आपण बीट घालून घेऊया, त्यानंतर आपण फ्लॉवर घेऊया, त्यानंतर आपण घालणार आहोत बटाटा, त्यानंतर आपण घालणार आहोत टोमॅटो। तर आपण सर्व आता मिक्स करून घेऊया छान प्रकारे। तेल त्यानंतर बटर आणि कांदा लसूण याच्यामध्ये आपण ह्या भाज्या थोड्याशा परतून घेऊया। अशा परतून घ्यायच्या छान। सर्वप्रथम हळद घालूया, जी पाव चमचा घेतली आहे। पावभाजीचा मसाला घेतला होता ना तर तो घालणार आहे पहा। 1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे। बघा तुम्ही इथं ना जर तुमच्याकडे तिखट कमी असेल तर तुम्ही इथं शिमला मिरची घालू शकता आणि 1 चमचा आणि बाकी 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील घालू शकता। पहा मग मी हे तिखट आहे असल्यामुळे मी 1.5 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर इथं आपण कांदा लसूण मसाला घेतला आहे, तर तो 1 चमचा घेतला आहे, 1 ते सव्वा चमचा, छान चव येते। त्यानंतर इथं आपल्याला गरम मसाला घ्यायचा। तर हे सर्व मसाले आपण छान परतून घेऊयात। पहा फ्रोझन मटार राहिलेली होती आपली, तर आपण ते घालून घेऊयात। आपण ते थोडंसं हलवून घेऊयात। बीटाचा कलर बघा तुम्ही, पहा किती छान आलेला आहे। तर आता आपण मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये, 2 चमचे मीठ घेतलं आहे चवीपुरतं। तर याच्यामध्ये लागलं तर आपण भाजीमध्ये ॲड करू शकतो, तर सध्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला 2 चमचा मीठ घालून घ्यायचं। तर आपण हे जरा हलवून घेऊया। बघा इथं मी 3 लिटरचा कुकर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी या भाज्या शिजवत आहे। छान भाज्या शिजून होतात आणि त्याच्यामध्येच आपल्याला
वरतून फोडणी घालायची. तर पाहू शकता किती लाल कलर आला आहे, मस्त भाज्या अशा थोड्याशा गळाल्या आहेत. तर आपण जेव्हा कुकरला लावूया म्हणजे पाणी घालून, तर त्याच्यानंतर तो खूपच छान कलर येतो. तर आपण ह्याच्यामध्ये आता कुकरचं झाकण लावण्यापूर्वी आपण काय करू, थोडंसं बटर ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तर पहा, आणि हे आपण थोडंसं हलवून घेऊ. याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. जेवढ्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्याच्या एक पेर थोडंसं वरती आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मग भाज्या छान शिजतील त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. पहा, जास्तही पाणी घालू नका. आता बघा, मी भाज्या बुडतील इतकंच पाणी याच्यामध्ये घातलं आहे. तरी थोडंसं वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता पहा, मी थोडंसंच वर घालते. पहा, तर छान मिक्स करून घ्या किंवा 3 शिट्ट्या काढून घ्या मीडियम गॅसवरती. चव लागण्यासाठी थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये घालून घेते. तर आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया. आता हे मंदच गॅसवर आहे. तर आता हे पाव जे आहेत तर ते आपण कट करून घेऊया. कारण काय आहे, तोपर्यंत आपलं पावभाजी शिजून होते आणि आपण पाव पण कट करून ठेवूया, कारण खूप जास्त पाव आहेत. पहा, इथं आपल्याला 3 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर ना आपल्याला 2 मिनटं इथं जरा थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथं पाव भाजून घेणार आहोत. आता आपण पाव भाजून घेऊया. पहा, आता बटरवरतीच आपल्याला सर्व पाव भाजायचे आहेत. सर्वप्रथम आपण बटर लावून घेऊया पॅनला. तर मी लोखंडी तवाच वापरते. आपण जे भाग केले होते याच पद्धतीनं करा, म्हणजे छान पाव भाजले जातात. ते पलटी मारायचे आहेत लवकर, कारण काय होतं, करपण्याची शक्यता असते. बघा, अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचे. मस्त असे गोल्डन कलरचे, फार पण करपू देऊ नका. अगदी 4 माणसांसाठी जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जे खाता तर त्या प्लेटनुसार जर मोजलं तर आपण 4 माणसांची पावभाजी करतोय. आणि घरी जर तुम्ही करत आहेत घरच्यांसाठी तर मग ती आपण 3 माणसं आरामशीर खाऊ शकतो. पहा, आपण आता हे 3 शिट्ट्याहून आपण गार केलं आहे. पहा, हे मस्त शिजलेले आहेत भाज्या. तर आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं सर्वात आधी. तर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरने करा, किंवा मग जर तुमच्याकडे तांब्या असेल, मोठं काही ग्लास वगैरे असेल तर सुरुवातीला याचं पाणी काढून घ्या. आता माझ्याकडे स्मॅशर आहे त्यामुळे मी अशी करते या पद्धतीनं. पहा, तर पहा, अशा पद्धतीनं मी बारीक केलं आहे स्मॅशरच्या साह्यानं. तर तुम्हाला ओबडधोबड हवी असेल तर तुम्ही बऱ्यापैकी ओबडधोबड ठेवू शकता. आता मी पण इथं ओबडधोबडच ठेवली. फार बारीक करून ती गाळ अशी छान लागणार सुद्धा नाही. तर अशा पद्धतीनं बघा, मी जे मटार आहेत ते पण दिसत आहेत आणि थोडंफार भाजी पण आपली ओबडधोबड अशी दिसत आहे, फार गाळ दिसत नाही आहे. आपण आता इथं भाजी मस्त गरगटून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहे, त्यात तडका देऊन घेणार आहे. तर तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर, आणि आपण बटरची फोडणी इथं घालणार आहोत. पहा, मस्त जास्त बटर घ्या जेणेकरून करपणार नाही. आणि बटर छान मेल्ट केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे, कारण आपण जिरं त्याच्यामध्ये घातलेलंच नव्हतं भाजीमध्ये. पहा, तर जिरं घालून घेऊया. करपणार नाही याची जरा काळजी घ्या. नंतर पहा, आपल्याला घालायचं याच्यामध्ये थोडासा अगदी कांदा घालायचा आहे. तर कांदा आपण असं छान परतून घेऊया. त्याच्यानंतर घालायचं आपल्याला इथे कसुरी मेथी. असेल तर घाला, आवश्यक नाही आहे, पण माझ्याकडे होती म्हणून मी घातली. त्याच्याने फ्लेवर छान येतो. पावभाजीचा मसाला आहे तो अगदी किंचित घेतला मी, अर्धा चमचा घेतला, अर्ध्याच्या पण कमीच घेतला. त्यानंतर घ्यायचं आपल्याला लाल मिरची. बघा, तुमच्या आवडीनुसार घ्या. तर मी इथं एक चमचा भरायला सुद्धा कमीच घेते. तर इथं बटर थोडंसं कमी पडत आहे, तर मी आणखी थोडं बटर वाढवते. तर पहा, अशी छान अशी फोडणी आपण तयार केली आहे, मस्त अशी. पाहू शकता, कलर पण छान आला आहे. तर ही फोडणी आपण याच्यावरती भाजीवरती टाकून घेणार आहोत. गॅस बंद केला आहे. चला, आपण ही फोडणी आता मस्त भाजीवर टाकून घेऊयात. मस्त चुरचुरीत अशी फोडणी टाकून घेतली. तर हे याच्यामध्ये मस्त टाकून घेऊया.
आता याच्यामध्ये मीठ वगैरे एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, गॅस पेटवणार आहोत आणि तर याच्यामध्ये आपण अजून बटर जे शिल्लक राहिलं आहे, आता पाव आपले भाजून झालेले आहेत त्यामुळे बटर आणखी शिल्लक राहिलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये अजून घालून घेऊयात. मस्त अशी आपली पावभाजी तयार झाली आहे, पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण सजावटीसाठी कोथिंबीर भरभरणार आहोत. पहा, तुम्हाला याच्यामध्ये लिंबू जर पिळायचं असेल तर पिळू शकता, पण आपण जेव्हा सर्विंग करतो भाजी तर त्याच वेळेस आपण लिंबू घेऊया. तर पहा, अशी मस्त भाजी आपली तयार झाली आहे. वास पण छान झाला, येऊ लागला आहे, मस्त सुगंध सुटला आहे भाजीचा. आता आपण मस्त अशी पावभाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. खरंच खूप छान झाले पावभाजी, तुम्ही करून पहा. तर हिचा सुवास इतका सुंदर आला, त्याच्यावरून समजतं की पावभाजी किती छान झाली. तर अगदी आपण रेस्टॉरंटमध्ये जशी खातो ना, अगदी तशी झालेली आहे मित्रांनो. तर तुम्ही घरी करून पहा. आपण याच्यामध्ये मस्त आता बटर टाकूयात. पहा, अशी आपली पावभाजी तयार आहे.